आता एक सविस्तर बातमी। भाजपनं आपल्याला एकटं पाडलं, विश्वासघात केल्याचा आरोप करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी आता आणखी एक आरोप केलाय। विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाडण्यासाठी भाजपनं शेतकरी कामगार पक्षाला मदत केल्याचा गंभीर आरोप शहाजी बापू पाटील यांनी केलाय। त्यामुळे सांगोल्यामध्ये आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे। पेटवून उठलं तर सरळ काय कुणाला दबकवत आहे, मला दबकवत आहे। महाराष्ट्र मला घाबरतो आणि कुठली काय माकडं आले ती मला धपकवते। एक जण इथे लय अवघड आहे, दीपक आव्हाने बोलून घेऊ ना, लय अवघड आहे, लय अवघड आहे। तुम्ही बापू तुमच्या पाया पडतो आणि 5-6 जागा घ्या आणि होय म्हणा, नाही काय म्हणतो कुठं द्यावं लागेल। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। नवे कायदे करताना सरकार आम्हाला विसरल्याचा आरोप आयटी अभियंत्यांनी केलाय। नव्या कामगार धोरणावरून त्यांनी ही टीका करत विरोध केलाय। भाजप युवा मोर्चाच्या वतीनं मालाडच्या मालवणी परिसरात आंदोलन करण्यात आलं। असलम शेख यांच्या कार्यालयासमोरील आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। मंगलप्रभात लोढांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। अकलूज टेंभुर्णी रस्त्यावर खड्डे पडलेत। खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्यानं नागरिक संतापले। युवा सेनेच्या वतीनं गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संगम इथे मेघा कंपनीच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 ते 19 डिसेंबर दरम्यान होणार असून या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार अनेक मोठ्या आर्थिक आणि धोरणात्मक सुधारणा आणण्याच्या तयारीत आहे। या अधिवेशनात सरकार प्रमुख क्षेत्रांशी संबंधित किमान 10 प्रमुख विधेयकं मांडणार आहे आणि यामध्ये अणुऊर्जा विधेयक, मार्केट्स कोड बिल आणि विमा कायदा सुधारणा विधेयक सादर केलं जाणार आहे। महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी परीक्षेपूर्वीच पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या आणि 3 लाखात पेपर देणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला। या प्रकरणी सोनगे येथून 4 शिक्षकांसह 9 जणांना अटक केली आहे, तर अन्य 9 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। अटक केलेल्या आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। आगामी शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी BHMCT ही प्रवेश परीक्षा BCA, BBA, BMS, BBA या अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या CET परीक्षेसोबतच एकत्रित घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे या अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या 2 CET परीक्षांऐवजी एकच परीक्षा होणार आहे। राज्यातील व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मान्यतेचे प्रस्ताव सादर करण्यास प्रवेश नियामक प्राधिकरणानं 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे। काही महाविद्यालयांना हे प्रस्ताव सादर करताना तांत्रिक अडचणी येत असल्यानं ही अतिरिक्त सवलत देण्यात आल्याचं प्राधिकरणानं स्पष्ट केलंय। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणार असून त्यांच्या जागी नवीन पोलीस महासंचालक कोण असेल याची चर्चा आता सुरू झाली आहे। राज्याच्या गृह खात्यानं त्यासाठी 7 ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली आहे। राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख सदानंद दाते यांचं नाव यामध्ये प्रामुख्यानं चर्चेत आहे। सुषमा अंधारे आणि म्हस्केंची दिल्लीमध्ये भेट झाल्याची टीका सामंत यांनी केली होती। त्याला अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले। नरेश म्हस्केंसोबत अचानक भेट झाली, सामंतांनी त्याचा वेगळा अर्थ घेतला असं अंधारे म्हटल्यात। उदय सामंत मोठा गट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतील असा पुनरुच्चार अंधारे यांनी केला। देशातील अनेक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक खटल्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावणारे न्यायमूर्ती सूर्यकांत सोमवारपासून भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती BR गवई यांच्यानंतर ते या पदाचा कार्यभार सांभाळतील। देहू रोड परिसरात ख्रिस्ती बांधवांनी क्राइस्ट द किंग प्रोसेशन निमित्तानं धार्मिक मिरवणूक काढली। केरळी पारंपरिक वाद्यांच्या निनादात मदर मेरीच्या मूर्तीची मिरवणूक काढत प्रभू येशूच्या नावाचा जप केला। मुळशी तालुक्यातील भुगाव पुलाचं काम जलद गतीनं प्रगतीपथावर असून येत्या काही दिवसात नवीन पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे। 60 ते 70 फूट रुंदीचा हा पूल मुळशीतील वाढत्या वाहतूक कोंडीला मोठा दिलासा देत सुरक्षित आणि सक्षम पर्याय ठरणार आहे। ठाण्यातील शास्त्रीनगर इथे गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। वर्धा इथे गौतमीच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी इथे मोठा बंदोबस्त ठेवला होता। या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। मुंबईतील उंच इमारतीतील आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाकडून आता तब्बल 104 मीटर किंवा त्याहून अधिक उंची गाठू शकणाऱ्या 2 नवीन हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मची खरेदी केली जाणार आहे। यामध्ये टर्न टेबल लॅडर आणि उच्च क्षमतेचे वॉटर पंप असणार असून ते इमारतीच्या 34व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार आहेत।
शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंना हक्कभंग समितीकडून नोटीस बजावण्यात आली आहे। वादग्रस्त कुणाल कामराच्या कवितेचं समर्थन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे। टीईटीचा पेपर 3 लाखांना विकण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार कोल्हापुरातील सोनगे गावात उघडकीस आला। या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून 16 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। कोल्हापुरात चुटकीवाल्या भोंदू मात्रिकाचा दरबार सुरू होता। अनेक नागरिकांची फसवणूक करून भोंदू बाबा फरार झाला होता। अखेर पोलिसांनी चुटकीवाल्या बाबाला ठाण्यातून अटक केली आहे। पुण्यात समाजकंटकांनी पुन्हा उत्पात माजवल्याची घटना समोर आली आहे। हांडेवाडी जवळील फुरसुंगीतल्या आदर्शनगर भागात युवकांच्या टोळक्याकडून 15 ते 20 वाहनांची तोडफोड करण्यात आली। तोडफोडीचा सीसीटीव्ही समोर आलाय।